गेल्या 21 महिन्यांपासून बंद असलेल्या वसाका पुन्हा सुरू करावा आणि कामगारांचे थकीत पगार त्वरित द्यावेत या मागण्यांसाठी वसाकाचे आजी माजी कामगार बुधवारी देवळा येथील शिवस्मारकासमोर बेमुदत उपोषणास बसले होते। मात्र तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी कामगारांचे प्रश्न शासनाकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। वसाकामध्ये जवळपास 700 कामगारांचे 5 महिन्यांचे वेतन व इतर मिळकतींचे सुमारे 37 कोटी रुपये थकीत आहेत। गत आठवड्यात कामगारांनी धरणे आंदोलन केलं होतं, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने कामगारांनी हा पुढचा निर्णायक टप्पा स्वीकारला। या आंदोलनात वसाकाच्या दिवंगत कामगारांच्या पत्नीसह अनेक महिला तसेच वसाकाला शेती दिलेले शेतकरीही सहभागी झाले होते। सकाळी 10:30च्या सुमारास शिवस्मारकासमोर मोठ्या संख्येने कामगारांनी उपस्थित राहून आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी आंदोलकांच्या भेटी घेतल्या व पाठिंबा दर्शवला। या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघटना यांनी सक्रिय पाठिंबा दिला। सायंकाळी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी कामगारांच्या मागण्या शासन दरबारी नेण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन तूर्त मागे घेतले। या आंदोलनात शशिकांत पवार, कुबेर जाधव, दोधा पवार, नानासाहेब पवार, उषा मोहिते, संगीता गुंजाळ आदींचा सहभाग होता। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।